तुम्ही बघाल आता दोन ठिकाणी मी मुगाची डाळ आहे ही 1 किलो आहे आणि ही आहे चण्याची डाळ आहे. तर आपण हे दोन्ही भाजून व्यवस्थित खरपूस घेणार आहोत. त्याचं कारण काय तर मला लाडू आणि बाकी पण काही गोष्टींसाठी माझ्या करंज्या पण असतात त्या पुरणाच्या असतात, रव्याच्या नसतात त्या. तर त्याच्यामुळे मला ही दोन्ही म्हणजे मिक्स करणार आहे पीठ, चक्कीवर दळून आणणार आहे हे बारीक. मूग डाळ 1 किलो आणि चणा डाळ 1 किलो असं प्रमाण आहे आणि हे आता खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चक्कीवरून दळून आणायचं आहे आणि मग त्या पिठाचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येणार आहे. नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलतर्फे मी स्नेहा पराळकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आपल्या दिवाळीच्या रेसिपीज चालू आहेत. 4 रेसिपी झालेल्या आहेत माझ्या ऑलरेडी आणि आज मी एक प्रमुख रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे कोकणातल्या पारंपरिक करंज्या आहेत आणि आम्ही म्हणजे कोकणामध्ये सर्वसाधारणपणे रवा, साखर आणि खोबरं हे सारण भरत नाही, तर आम्ही करंजीमध्ये पुरण भरतो आणि पुरण म्हणजे ते चणे जे असतात, जे आधी खरोखर जे पारंपरिक ह्याच्यात करत होते, तर अख्खे चणे आणि अख्खे मूग हे गरम करायचे तव्यावर आणि मग ते जात्यावर दळायचे. ते थोडेसे त्याच्या साला काढायच्या आणि साला काढून झाल्यानंतर ते व्यवस्थित एकदम जात्यावर पुन्हा एकदा त्याचं पीठ करून घ्यायचं. तर हे एकदम पारंपरिक पद्धतीने पुरण आहे. पण आता शहरामध्ये जातं ठेवणं काही जमत नाही आणि ते वापरणंही शक्य नाहीये. तर मी त्याला एक दुसरा ऑप्शन काढला, तर मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ असं दोन्ही भाजून त्याचं पुरण मी बनवते आणि त्या पुरणाच्या करंज्या मी तुम्हाला दाखवणार आहेत. परत त्या लेयर्स करून दाखवणार आहे आणि कलरच्या पण दाखवणार आहे. तर कोकणातल्या करंज्या आपल्या एक नवीन पद्धतीने तुमच्यासमोर मी सादर म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करते. तर नक्की रेसिपी बघा. आपण सर्वप्रथम पीठ मळून घेऊया. हा मैदा आहे, जवळजवळ 300 ग्रॅम मैदा आहे आणि हे गरम केलेलं तूप आहे. तर आपण हे याच्यावर टाकणार आहोत 1-2 चमचे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया आणि खूप कडकडीत गरम नाहीये, कोमट तूप घेतलेलं आहे मी. आधी गरम करायचं आणि मी तेवढं कोमट करायचं आणि नंतर ते पिठावर ओतायचं. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया व्यवस्थित. आता आपण मैद्याला व्यवस्थित तूप चोळून घेतलेलं आहे एकदम छान पद्धतीने आणि आता आपण हे पाणी आणि दुधाने हे पीठ मळणार आहोत. मी माझी चिरोटेची जी रेसिपी दाखवली त्यात पण मी असंच दाखवलंय. शंकरपाळ्यांची जी माझी रेसिपी आहे, तर त्यात पण मी पाणी आणि मैदा दूध असं दोन्ही पण वापरते मळताना. आता व्यवस्थित मळून घ्यायचं हे. याचा पण गोळा आपण थोडासा कडक ठेवायचा, एकदम मऊ करायचा नाही. आता ह्याचे पण आपण 3 भाग करणार आहोत. सफेद भाग जास्त करणार आहोत आणि थोडा थोडा मी रंगीत भाग करणार आहे. हिरवा आणि लाल रंग आहे माझ्याकडे, तर तोच वापरणार आहे मी. आपण पीठ मळलेलं आहे. सफेद भाग थोडा जास्त केलाय, हा गुलाबी आहे आणि हिरवा भाग आहे. तर आपण आता तिन्ही गोळे झाकून ठेवायचे, कारण आता आपल्याला पुरणाची तयारी करायची आहे. तर हे ओल्या फडक्यात मी आता झाकून ठेवून देणार, म्हणजे छान ते पीठ भिजेल. पण आता मुख्य कृती जी आहे, तर ते पुरण आपल्याला बनवायचं आहे. आपण रव्याचं जेव्हा करतो तेव्हा नुसतं रवा खोबरं भाजून घेतो, त्यात साखर मिक्स केलं की लगेचच सारण होऊन जातं. पण हा भाग जो आहे तो खूप किचकट आहे. हे आहे चणा डाळ आणि मूग डाळीचं भाजलेलं पीठ आहे, म्हणजे दोन्ही डाळी भाजून घेतल्यात व्यवस्थित आणि दाखवल्यात पण मी आणि त्याचं आपण चक्कीवरून मस्त पीठ करून आणलेलं आहे. हे आहे 1 मोठी वाटी. जर डाळीचं पीठ असेल तर 1 छोटी वाटी भरून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धी वाटी आपण एक बारीक रवा घेतलाय. तर आपण हे सर्व तिन्ही जिन्नस भाजून घेणार आहोत आणि त्याच्यात टाकायला मी हे सुकं खोबरं घेतलंय. सुकं खोबरं आपलं किसणीचे जे सगळ्यात बारीक जाळी असते त्याच्याने किसायचं, म्हणजे जे तुकडे असतात ते करंजी करताना पिठामध्ये येत नाहीत आणि त्याची टोकं लागत नाहीत, नाहीतर ती पिठात फुटण्याचा संभव असतो. म्हणून एकदम बारीक मी करून घेतलंय, किसून घेतलंय. ही आपली खसखस आहे, हे तीळ आहेत, थोडं ड्रायफ्रुट्स आहे आणि हे गुळात मिश्रण बनवणार आहे की डायबिटीसवाल्या लोकांना ही खाण्यासाठी खरंच अतिशय उपयुक्त करंजी अशी आहे. साजूक तूप आहे आणि वेलची आणि जायफळची पूड आहे. तर आपण पुढे रेसिपी चालू करूया करायला. प्रथम आपण पॅनमध्ये खसखस आणि तीळ भाजून घेणार आहोत. तर मी एवढ्याला 1 चमचा खसखस घेते.
3 चमचे तीळ घेते आणि हे छान भाजून काढायचं. आता हे खरपूस भाजून झालं की यात आपण सुकं खोबरं पण भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं मी जास्त घालत नाही, कारण त्या जास्त जर टिकल्या करंज्या तर त्या खवट होतील, म्हणून खोबऱ्याचा वापर मी जास्त करत नाहीये. तर एक छोटी वाटी खोबरं घेतलंय. आता हे सर्व आपण मस्त भाजून घ्यायचंय आणि हे मिक्सरला ना थोडंसं भरड काढून घ्यायची याची, थोडंसं मिक्सरला फिरवायचंय. म्हणजे जे तीळ आणि खसखस असतं ना, तर त्याची पावडर जेव्हा होते तर त्याची खूप छान वेगळी चव लागते त्या पुरणाला. तर ही रेसिपी तुम्ही कधीच कुठे पाहिली नसेल एवढं तर मी नक्कीच विश्वासाने सांगू शकते. आणि ही मी स्वतःच रेसिपी शोधून काढलेली आहे. पुरणामध्ये मी त्याच्यात माझे प्रकार सर्व घालून एक नवीन पद्धतीने मी करंज्या बनवते. तर नक्की प्रयत्न करून बघा. आणि ज्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांनी गुळाची करंजी खायला हरकत नाही. तर हे आपण छान खरपूस भाजून घ्यायचंय आणि थंड झालं की थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता पॅन आपण थोडा स्लो ठेवायचा, कारण तापलेला आहे तो. आणि याच्यामध्ये आता 2 चमचे साजूक तूप घालते. आणि प्रथम आपण हे डाळीचं पीठ जे आहे तर ते भाजून घेणार आहोत. मी डाळी खूप छान भाजलेल्या होत्या, त्याच्यामुळे आपल्याला आता जास्त गरज लागणार नाही भाजायची. फक्त आपल्याला तुपावर ते आता परतून काढायचंय. हे पुरण खूप सुंदर होतं. आणि मी हे जे डाळीच्या भाजून दळून आणलेले आहेत, तर मी लाडू पण मी ह्याचेच बनवते, याच पिठाचे. तर ती पण रेसिपी येईलच. आपण अजून 2 चमचे तूप घालूया. आपलं हे डाळीचं पीठ जे आहे ते खरपूस भाजून झालेलं आहे, तर आपण हे काढून घेऊया. आता पुन्हा आपण 2 चमचे तूप घालू. आणि हे गव्हाचं पीठ आहे तर ते आता तुपावर परतून काढायचंय. खरं तर आम्ही हे पुरण जेव्हा बनवतो तर ते आदल्या दिवशी करून ठेवलं की त्या गुळामध्ये छान मुरलं जातं, म्हणून असं एकदम अचानक करत नाही. पण आता दाखवताना रेसिपी मला करावं लागते. तर आपण हे आधी पुरण केलं की मग दुसऱ्या दिवशी करंज्या करायला खूप सोप्या पडतात. आपण हे असंच आता खरपूस गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. आपलं गव्हाचं पीठ पण भाजून झालेलं आहे, रंग बदललाय त्याचा एकदमच. आपण हे पण काढून घेऊया. आता हे सर्व एकत्र करायचं आपल्याला. आता शेवटी आपण हा बारीक रवा भाजून घेणार आहोत. 1 चमचा तूप घातले आणि तो छान परतून काढूया. आपला रवाही खरपूस भाजून झालेला आहे, तर आपण तोही इथं काढून घेऊया. डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि रवा असं 3 मिश्रण आपण एकत्र केले. आता आपण या पॅन मध्ये गूळ गरम करायला ठेवायचा आहे, कारण गूळ कच्चा घातला कच्चा म्हणजे असाच घातला तर त्याचे खडे त्या पिठामध्ये राहतील. तर आपण हा आता व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण या पिठामध्ये
ही जी खसखस, तीळ आणि सुकं खोबरं ह्याची थोडीशी पावडर करून घेतली आहे, ती पण आपण पिठात मिक्स करूया. हे ड्रायफ्रुट्स आहे आणि थोडीशी मी 2 चमचे साखरही घालणार आहे. आणि थोडासा गुळ आपण गरम करून घेणार आहोत. तुम्ही बघाल गुळ छान वितळला आहे, त्याचे गठ्ठे पूर्ण सगळे गेलेले आहेत. इथपर्यंत आपल्याला गरम करायचंय आणि आपण आता गॅस काढून टाकूया. पॅन गरम आहे, त्याच्यात ते आणखी वितळला जाईल. आता आपण याच्यात थोडीशी वेलची पावडर घालूया, 1-2 चमचे. आणि या वेलची पावडर मध्ये मी जायफळ घातलेलं आहे. तर आपण हे आता हे मिश्रण या तव्यातच आता पुन्हा एकत्र सगळं करूया आणि गूळ आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण एका बाजूला तेल तापत ठेवलंय, तर तेलामध्ये मी थोडंसं तूप पण वापरते. आणि ह्या मी पोळ्या सर्व लाटून घेतल्या आहेत, वेगवेगळ्या रंगाच्या, सफेद, हिरव्या, गुलाबी. आणि ह्या ओल्या फडक्यात ठेवून दिल्यात. हा साठा बनवलाय, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे तूप ह्याच्यामध्ये चांगलं फेटून घेतलंय. बघाल असं एकदम क्रीमी टेक्स्चर आहे त्याला. आणि दूध पाणी मिक्स केलंय, आपल्याला लावायला लागेल. थोडासा मैदा लागला तर. आणि हे पुरण आहे. तर आपण करंजा करायला सुरुवात करूया. आता प्रथम मी सफेद दाखवणार आहे. पातळ लाटायच्या एकदम पोळ्या. थोडासा खाली मैदा लावूया, चिकटणार नाही. आणि ह्याला आपण आता साठा लावून घेऊया. जसं चिरोट्याला आपण केलं होतं तीच पद्धत आहे. सगळीकडे व्यवस्थित झालं की आपण याच्यावर दुसरी पोळी ठेवूया. आपण पोळ्या किती पण ठेवू शकतो. आणि याच्यावर थोडीशी लाटणी फिरवायची की हवा राहत नाही मध्ये आणि एकत्र होतात त्या. पुन्हा आपण थोडासा साठा घ्यायचा, परत लावायचा. पुरणाच्या करंज्या खरं तर नुसत्याच करतात, म्हणजे नुसत्याच पिठात करतात. पण मी हा एक प्रयोग केला आणि बरेच वर्ष मी अशाच करते करंज्या घरामधल्या. ही तिसरी पोळी आपण ठेवतोय आणि पुन्हा आपण थोडीशी लाटणी फिरवून घेऊया. आता पुन्हा याला साठा लावूया. साठा सगळीकडे पसरून झाला की आपण ह्याचा रोल करून घेऊया. रोल घट्ट बंद करायचा, लूज ठेवायचा नाही. आणि हा असा फिरवून घ्यायचा पोळपाटावर व्यवस्थित. आता या 3 पोळ्या करून मी रोल केलेला आहे आणि हा आपण आता ओल्या फडक्यात परत ठेवूया. आता मी रंगीत दाखवते. आपण एक गुलाबी पोळी घेतली आहे. ज्यांना कलर आवडत नसतील त्यांच्यासाठी सफेद दाखवलेत आणि ज्यांना कलरने खूप छान करायचे असतील या रुखवतावर पण खूप सुंदर दिसतात करंज्या. आता आपण याच्यावर दुसरी पोळी ठेवूया. ही परत लाटून घ्यायची थोडीशी. पुन्हा याला साठा लावायचा. आता मी हिरवी पोळी ठेवते.
याच्यावर ही हिरवी परत ठेवूया आपण. पोळी ठेवली की थोडं लाटायचं आणि मग साठा लावायचा. आणि शेवटी आपण ही परत गुलाबी पोळी ठेवूया. अलगद करायचं, लेयर्स त्याचे हे नाही झाले पाहिजेत, गेले नाही पाहिजेत, म्हणून हलक्या हाताने लाटायचं. आता पुन्हा याला आपण साठा लावून घेऊया. खूप जाड नाही लावायचा, हाताने पसरवायचा तो. आता आपण याचा रोल करूया. एकदा हे रोल करायला जमले ना की खूप छान वाटतात करायला, आणि इतकं काही कठीण नाहीये, सोपं आहे. हे आपण असं फिरवून घेऊया व्यवस्थित. फिरवून थोडासा असा तो पसरवायचा, मोठा करायचा अजून रोल तो, म्हणजे तो पोकळ राहत नाही आतमध्ये. आणि आता हे आपण कट करून घेऊया. आपण रोल कट करून घेऊया. आणि खूप मोठ्या मोठ्या नाही करायच्या, म्हणजे खाताना अशा भारीने वाटल्या पाहिजेत. असे लेयर्स आलेत. आपण आता हे अशी थोडीशी दाबून घ्यायची, अशी इथे मध्ये प्रेस करायची अशी बोटाने, आणि मग त्यानंतर लाटून दाखवणार आहे मी. पण हे आता ओल्या फडक्यात ठेवणं खूप महत्वाचं आहे, सुकता कामा नये त्याचे लेयर्स. आपण हे सगळं ओल्या कपड्यात झाकून ठेवूया. हा सफेद रोल पण आपण आता कापून घेऊया. वरून असं थोडंसं दाब द्यायचा. लाटायला घेऊया. इथे मध्ये प्रेस करायची हळू, हलक्या हाताने एकदम. आणि मैद्याची गरज लागली नाही तर उलट छान आहे. अशीच नुसती लाटायला घ्यायची. ही अशी लांबट लाटत जायची. जिथे आपण दाब दिला ती बाजू तशीच ठेवायची आणि अशी लांबट लाटायची. आता मी या हातावरच भरते, मला ते पोळपाटावर ठेवून नाही जमत, तर मी अशी हातावर घेणार. आणि हे पुरण आहे तर ते इथे असं 1 चमचा टाकते. आणि ही अशी हळू असे बोटाने दाबून दाबून हा भाग जो आहे तो असा व्यवस्थित बंद करत जायचा, नाही तर पुरण बाहेर येईल तळताना. तर जवळजवळ आपल्या एका बोटाचं अंतर राहील इतकं दाबायचं ते. आणि ह्या कापायच्या नाहीयेत कातडीने, नाहीतर त्याचे लेयर्स असतील तर ते खराब होतील. तर ह्या अशा आपल्या हातानेच बंद करायच्या घट्ट. दूध आणि पाणी लावले साईडला मी. आणि ह्या ओल्या फडक्याखाली आपण करून ठेवायच्या. अजून एक दाखवते. असा दाब द्यायचा आणि अशी उभीच लाटत जायची. खूप मोठ्या नाही केल्यात मी, ती खाताना आपल्याला भारी पडत्या कामा नये. म्हणजे छोट्या छोट्याच करायच्या. गूळ गरम केल्यामुळे त्याचे खडे वितळलेत पूर्णपणे आणि एकदम मिक्स होतात ते व्यवस्थित. आणि ही ते अशी दाबून घ्यायची. ही जी कडा असते ती खूप व्यवस्थित अशी
सारखी दाबत राहायची. बघा, दोन्ही साईडनी दाखवते. आणि ह्या खूप करून नाही ठेवायच्या, सुकतात. जशा तळत जाऊ तशा थोड्या थोड्या कराव्या लागतात. आता ह्या आपण हळूहळू तेलात सोडूया. मोठा पॅन आहे म्हणून मी 3च सोडते. गॅस मंद ठेवायचा एकदम. आणि हळूहळू याच्यावर तूप सोडत राहायचं. अतिशय सुंदर दिसतात कलरमुळे. आणि ही एकदाच उलटायची, सारख्या उलटत राहायच्या नाही, म्हणजे त्याचे रंग बदलतील. त्याचे लेयर्स पण छान एकदम होत चाललेत. असं हळूहळू त्याच्यावर तूप उडवत राहायचं. आपण आता ही पलटी करून बघूया. दोन मिनिटांनी काढून टाकूया. या झालेल्या आहेत, तर आपण या काढून घेऊया. बटर पेपरवर काढून घ्यायच्या या. बघाल तुम्ही, अतिशय सुंदर लेयर सुटलेले आहेत त्याला. हे बघा, दिसतील तुम्हाला. आपण आता सफेद करूया. तशीच लाटायची ही पण. पाणी आणि दूध लावून घेऊया थोडंसं. छोट्या करते त्याच्यामुळे मी सारण थोडं भरते. पुरण आहे ते. एक मोठा अर्धा चमचा जातोय. आणि ही अशी व्यवस्थित बंद करून घ्यायची. आणि ही आपण तेलात सोडून देऊया. आपल्या या सफेद पण झालेल्या आहेत. बघाल तुम्ही, खारीसारखे त्याला एकदम लेयर्स आलेत. ह्या सर्व आपण काढून घेऊया. ह्या छोट्या होत्या म्हणून 5 राहिल्या पॅनमध्ये. बघाल तुम्ही, सगळे त्याचे पदर सगळे सुटलेले आहेत मस्त. हे आपण काढून घेऊया. करंज्या आपल्या झालेल्या आहेत. आणि बघा तुम्ही, खूप सुंदर लेयर्स आलेले आहेत. खूप छान रंग दिसतात त्याचे. आणि ह्या मुख्य म्हणजे पुरणाच्या आहेत. हे पुरण आहे आपलं. आणि कोकणातल्या पारंपरिक करंज्यांना आम्ही एक वेगळं रूप दिलेलं आहे. तर नक्की रेसिपी करून बघा. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या दिवाळीला नक्की या पुरणाच्या करंज्या करून बघा. नवीन प्रयोग आहे. तर धन्यवाद.